शरद पवार हे सुनेत्रा पवारांची भेट घेणार आहेत। पवार सुनेत्रा पवार यांची सांत्वनपर भेट घेणार आहेत अशी माहिती समोर येते। थोड्याच वेळात शरद पवार गोविंद बागेतून निघतील, सहयोग सोसायटीमध्ये जाऊन सुनेत्रा पवार यांची भेट घेणार आहेत। शरद पवार सांत्वनपर भेटीसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या भेटीला जाणार आहेत। थोड्याच वेळात ते आपल्या गोविंद बागेतल्या निवासस्थानावरून रवाना होतील आणि सहयोग सोसायटीमध्ये जाऊन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना भेटणार आहेत। सांत्वनपर ही भेट आहे असं सांगितलं जात आहे। शरद पवार हे सुनेत्रा पवार यांची भेट घेणार आहेत। थोड्याच वेळात ते आपल्या गोविंद बागेतल्या निवासस्थानावरून निघतील, सहयोग सोसायटीमध्ये जाऊन सुनेत्रा पवारांना भेटणार आहेत। सुनेत्रा पवार यांची सांत्वनपर भेट घेणार आहेत अशी माहिती समोर येते। थोड्याच वेळात शरद पवार सुनेत्रा पवारांच्या भेटीसाठी रवाना होणार आहेत। आणि या संदर्भात अधिकचे अपडेट्स घेऊयात। आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। निलेश, शरद पवार आता सुनेत्रा पवारांची भेट घेणार आहेत असं समजतंय, सांत्वनपर ही भेट असल्याचं बोललं जात आहे, काय माहिती आहे? खरं तर आज बघितलं तर बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि शरद पवार, रोहित पवार हे कुटुंब एकत्रच आहेत आणि बारामती परिसरातच आपल्याला पाहायला मिळतात। तर सकाळी जर बघितलं, जय पवार असतील, पार्थ पवार असतील आणि शरद पवार असतील यांची एकत्र बैठकसुद्धा झाली होती। आणि आत्ता अशी माहिती मिळत आहे की आता शरद पवार जे आहेत ते सहयोग सोसायटीमध्ये सुनेत्रा पवार यांना भेटण्यासाठी जाणार आहेत। खरं तर त्याचा वेळ अजून कळला नाही आहे, मात्र या ठिकाणी जर बघितलं तर गोविंद बाग परिसरामध्ये पोलिसांच्या ज्या गाड्या आहेत त्या लागलेल्या आहेत आणि कोणत्याही क्षणी या ठिकाणी शरद पवार जे आहेत ते सांत्वन भेटीसाठी सुनेत्रा पवार यांच्या निवासस्थानी जाण्याची शक्यता आहे। अर्थात काही वेळातच या ठिकाणी निघू शकतात, तशी तयारीसुद्धा या ठिकाणी झालेली आहे। सहयोग सोसायटीमध्ये जर बघितलं तर आधीच तिथं रोहित पवार जे आहेत ते बसलेले आहेत सांत्वन भेटीसाठी। त्यामुळे आता या ठिकाणी शरद पवार जे आहेत ते सुद्धा जाण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे। गाड्यासुद्धा गोविंद बागेच्या समोर जे आहेत ते लावण्यात आलेल्या आहेत। त्यामुळं कोणत्याही क्षणी शरद पवार जे आहेत ते उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या भेटीला सहयोग सोसायटीमध्ये जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे थोड्या वेळातच शरद पवार जे आहेत तो इथून गोविंद बागेतून रवाना होतील आणि सहयोग सोसायटीचे इथे जातील। त्यामुळे या सांत्वन भेटीमध्ये नेमकं शरद पवार आणि सुनेत्रा पवार यांच्यात काय संभाषण होतं हे पण महत्त्वाचं असणार आहे, कारण एकीकडे एकत्रीकरणाचा मुद्दासुद्धा चर्चेला आलेला आहे। तर सकाळी जय पवार आणि पार्थ पवार यांचीसुद्धा शरद पवारांसोबत बैठक झाली होती। अर्थात अजित पवार यांच्या स्मारक असेल किंवा विद्याप्रतिष्ठानमध्ये जे जागा रिक्त झालेली आहे, प्रमुख विश्वस्त म्हणून अजित पवार हे त्या ठिकाणी होते। या ठिकाणी आपण बघितलं तर ज्या गाड्या आहेत त्यासुद्धा आता निघायला सुरुवात झालेल्या आहेत आणि त्या गाड्या आहेत ते सहयोग सोसायटीमध्ये जाण्याची शक्यता आहे। आपण दृश्यांमध्ये पाहतोय की शरद पवारांना अनेक जण या ठिकाणी भेटायला येत आहेत आणि शरद पवार असतील किंवा सुनेत्रा पवार असतील त्यांना सांत्वन भेटीसाठी अनेक जण या ठिकाणी दाखल होताना पाहायला मिळतात। या ठिकाणी आता थोड्या वेळातच शरद पवार जे आहेत ते गोविंद बागेतून निघण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जाते। आपण थेट दृश्य पाहतोय, गोविंद बागेतले हे दृश्य आहेत आणि काही वेळातच या ठिकाणी सुनेत्रा पवार यांच्या सांत्वन भेटीसाठी सहयोग सोसायटीमध्ये निघणार आहेत। आपण गाड्यांचा ताफा यातून निघालेला आपल्याला पाहायला मिळतोय, मात्र पवारांची गाडी जी आहे ते अजून दिसलेली नाही आहे। मात्र शरद पवारांना जे भेटायला आलेली जी लोक आहेत, विद्याप्रतिष्ठानचे काही ट्रस्टी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आहेत आणि हे पण सुद्धा आता सुनेत्रा वहिनीलाच भेटायला गेल्याची माहिती मिळत आहे। निलेश, त्यामुळे आता थोड्याच वेळामध्ये शरद पवार तिथून रवाना होतील। या सगळ्या घडामोडींवर आपलं लक्ष असणार आहे। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।